मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया. मानहरमध्ये महिला वाहून गेल्याचं प्रकरण. बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून 3 सदस्यीय समिती स्थापन. 3 दिवसांमध्ये महिलेच्या मृत्यूचा अहवाल सादर करण्याचे समितीला निर्देश. मुंबईसाठी आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र होणार. पांजरापूरमध्ये 910 दशलक्ष क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय. नवीन केंद्र बांधल्यानंतर जुनं केंद्र बंद करण्यात येणार असल्याची माहिती. मुंबईतल्या पावसामुळे लोकल आणि बसला फटका. कामावरून घरी परतणाऱ्यांची गैरसोय. प्रवाशांची मेट्रोला पसंती. दिवसभरात 2,87,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 99% पाणीसाठा. यामुळे मुंबईमध्ये यंदा पाणी कपात टळण्याची शक्यता. एमएमआरडीएच्या प्रकल्पांना पीएफसीचे अर्थबळ. प्राधिकरण महामंडळामध्ये करार. 31,673 कोटी रुपयांचं कर्ज. मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर जेव्हीएलआर उड्डाणपुलाचा परिसर बदला. वाहतूक कोंडीचा नवा स्पॉट. संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये वाहतूक कोंडीची समस्या. देशभरात घरांच्या विक्रीला घरघर. जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये प्रमुख 7 महानगरांमध्ये 1,07,000 घरांची विक्री. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये घरांच्या विक्रीमध्ये 11% घट. माडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीमध्ये पुनर्विकास प्रकल्पामधील 370 घरांना मागणी. योजनेमधील ओशिवरा इथल्या एका घरासाठी 765 अर्ज. 546 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली.